बघायला गेलं तर आता कुठंच काही सेफ तर नाही आहे. मी तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर आहे मुंबई एखाद्या वेळेस या बाबतीत सगळ्या बाबतीत सेफ आहे. तसं बघायला गेलं तर महिला तर कुठेच सुरक्षित नाही आहेत. आता मेंटॅलिटी तर आपण नाही चेंज करू शकत, बट एज्युकेशन दिलं तर चांगलं होईल. थँक गॉड की तिने ते सांगितलं, ॲटलिस्ट ते सगळ्यांसमोर आलं. तरी तिने जर सांगितलं नसतं तर ते कोणासमोर आलं पण नसतं. हां, म्हणजे जर ती व्यक्ती आपल्याला माहीतच नाही, त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती सांगून काय उपयोगच नाही ना. मग तिने नव्हते सांगायला पाहिजे माझ्या मते. मला वाटते ही गोष्ट सगळी अपब्रिंगिंगवर आहे. म्हणजे लहानपणीपासून मुलं किंवा मुली कुठल्या वातावरणात मोठे होतात, काय शिकतात. तर मला वाटते आपल्याला लहानपणीपासून जे शिक्षण आहे ते चांगलं करायला पाहिजेत आणि आपल्याला सेक्स एज्युकेशन प्रमोट वगैरे करायला पाहिजेत. त्यांना काहीतरी कठोर शिक्षा दिल्याशिवाय, हे असे राजकारणी लोकांचे नातेवाईक असले किंवा ओळखीचे असतात तर ते सुटून जातात. तसं नाही केलं पाहिजे. देशभरासह महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला गेलं तर महिलांवरील अत्याचाराचे, बलात्काराच्या घटना आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि भर बसमध्ये हा बलात्कार झाल्याने पाहायला गेलं तर एकच खळबळ उडालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीमुळे हादरलेला आहे. आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे. मात्र या घटना वारंवार का घडतात, यामागचं कारण का आहे किंवा प्रशासन ठोस पाऊल का उचलत नाहीये, महिलांनी काय सेफ्टी यूज केली पाहिजे, या सर्व गोष्टींच्या प्रतिक्रिया आपण काही सामान्य नागरिक असतील किंवा महिला असतील त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? कारण पुण्याचं प्रकरण ताजंच आहे बलात्काराचं. मग बघायला गेलं तर आता कुठंच काही सेफ तर नाही आहे. मी तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर आहे मुंबई एखाद्या वेळेस या बाबतीत सगळ्या बाबतीत सेफ आहे. पोलीस आहे, स्पेशली निर्भया स्क्वॉड जी सगळी गोष्ट या बाबतीत सांभाळते. आणि नंतर राहिली गोष्ट तर सेफ्टीचं, ते पहिला वार तर मुलींनी केला पाहिजे, मुलींनीच. कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचा भाऊ, त्यांचे वडील तिथं असणारच आहे. पहिला वार मुलींनी केला पाहिजे. नंतर जाऊन ते त्यांचे पुढे जाऊन आहेत जे सांभाळणारे आहेत त्यांनी पहिली त्यांची सेफ्टी बघितली पाहिजे. कारण की आपल्या आता मराठा म्हटलं आपण काय म्हणणार, पहिला घाव आपण करायचा, जे काय होईल नंतर बघू. मग आता मी क्लिअरली सांगितलं आहे, माझी बहीण आहे, काही दिवसापूर्वी तिच्या आहे ना, हे रेप केस सारखंच नाही पण एक मुलगा आहे ना तिला छळण्याचा, एक इंटिमेटली टच करण्याचा प्रयत्न करत होता. न घाबरता तिनं सगळ्यांच्या समोर तिला लाफा मारला, तिला हे केलं. मी नव्हतो तिथं, नव्हतो, पण मी तिला सांगितलेलं काय जरी झालं तू कर, मी आहे तिथं. अशी माझी बहीण आहे. म्हणजे मला या बाबतीत की मला ती काळजी असते प्रत्येक वेळी. आज पण तिला मी फोन करत असणार की काय आहे, कुठं आहे, सगळं बरोबर आहे का तुझ्या बरोबर. कारण की राहते तर एका MIDC एरियाच्या इथं राहते आणि MIDC एरियामध्ये काय म्हणतात त्याला की मारामारी आणि त्या सगळ्या गोष्टी खूप होत असतात. मी तिला या बाबतीत सगळं अलर्ट करून ठेवले. आज पण विचारतो की तिला तू गोष्टी म्हणजे सोबत काय कार्य करतेस. पहिला गोष्ट फोन नंबर, पोलिसांचं सगळं सोबत ठेव. मी तर प्रॉपरली हे सांगेल की पहिला वार करा, जे होईल ते नंतरची गोष्ट आहे. होता तुला काय वाटतं, महिला सध्या महाराष्ट्रात सुरक्षित आहेत? महिला महाराष्ट्रामध्ये बघा, आता तसं बघायला गेलं तर महिला तर कुठेच सुरक्षित नाही आहेत आता. कारण करंटली एवढा इकडे रेप केस तर मजबूत होत आहेत आणि म्हणजे काय बोलायचं आता, महिलांनी एकत्र आलं पाहिजे किंवा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. काय मला नाही वाटत की कोणी असं, म्हणजे मी कुणाला असं बोलत नाही, बट पोलीस किंवा ते लोक पण कुठपर्यंत पोचतील. त्याच्यासाठी आपण एकमेकांसोबत राहून थोडं सेफ्टीच्या बद्दल, म्हणजे कुणी असं म्हणजे लेडीज वगैरेंनी मार्शल आर्ट्स वगैरे शिकलं, थोडं सेफ्टी स्वतःची सांभाळली तर ठीक होईल. बाकी आता मेंटॅलिटी तर आपण नाही चेंज करू शकत, बट एज्युकेशन दिलं तर चांगलं होईल. आणि थोडं रूल्स वगैरे पण स्ट्रॉंग केले पाहिजेत की म्हणजे ज्यांनी काय केलं आहे त्यांना पटकन पकडा यार. कारण हे एकाला सोडलं तर त्याचं बघून दुसरा प्रोत्साहन घेतो की अरे काहीच नाही होत, लॉज काय करतात. तर जरा लॉजना स्ट्रॉंग केलं पाहिजे बस. सध्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एक रेप केस झालेला आहे, बसमध्ये अत्याचार झालेले. कशा महिलांनी सुरक्षित आहेत का महिला महाराष्ट्रात? असं ते केसवरून तर आता असं वाटतंय की खरंच नाही आहेत मुली सुरक्षित. कारण की ती केस झाली, थँक गॉड की तिने ते सांगितलं, ॲटलिस्ट ते सगळ्यांसमोर आलं. तरी तिने जर सांगितलं नसतं तर ते कोणासमोर आलं पण नसतं. ती तर म्हणजे नाही आहेत. आता माझी पण गोष्ट आहे की मी सकाळी खूप जाते गावी वगैरे जाताना, मी सकाळी 4ची बस पकडते मुंबई सेंट्रलवरून. खूप घटना आहेत की बाबा तिथं लोक नसतात किंवा
म्हणजे इथे तर ठीक आहे, मुंबई वगैरे इथे पोलीस वगैरे आहेत त्यामुळे ठीक वाटतंय, पण पुणे वगैरे अशा ठिकाणी तिथे पोलीस नसल्यामुळे ही गोष्ट वगैरे झाली आहे. त्यामुळे ती मुलगी तरी म्हणजे तिने पण म्हणजे तिची चूक आहे असं मी पण बोलू शकत नाही. तिने केला असेल काही प्रयत्न तिच्यासाठी, ती वाचण्यासाठी वगैरे, पण आता महिलांनी कसं सुरक्षित राहायला पाहिजे, काय सेफ्टी यूज तिने सेफ्टीसाठी पेपर स्प्रे यूज केला पाहिजे होता खरं तर, कारण की ते आणि ती त्यात एकटी होती. ती जर तिच्यासोबत जर कोण फ्रेंड वगैरे असतं तर ठीक होतं, आणि ती एकटी होती त्यामुळे तिने पेपर स्प्रे तर यूज करायलाच हवा होता माझ्या मते. किंवा मुले आजकाल खूप साऱ्या गोष्टी वापरतात, फॉर एक्झाम्पल असा छोटासा चाकू वगैरे, ते पण तिने यूज केलं पाहिजे होतं. महिलांनी अनोळखी व्यक्तीशी बोलणं टाळलं पाहिजे का? हां, म्हणजे जर ती व्यक्ती आपल्याला माहीतच नाही, त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती सांगून काय उपयोगच नाही ना. मग तिने नव्हते सांगायला पाहिजे माझ्या मते. इंडियामध्ये रेप केस का होत आहेत जास्त, किंवा कसं यावर नियंत्रण मिळवता येईल? मला वाटते ही गोष्ट सगळी अपब्रिंगिंगवर आहे. म्हणजे लहानपणीपासून मुलं किंवा मुली कुठल्या वातावरणात मोठे होतात, काय शिकतात. तर मला वाटते आपल्याला लहानपणीपासून जे शिक्षण आहे ते चांगलं करायला पाहिजेत, आणि आपल्याला सेक्स एज्युकेशन प्रमोट वगैरे करायला पाहिजेत. आणि खूप काही गोष्टी आहेत जसं की एथिक्स आहेत, मॉरल्स आहेत, ते पण नाही शिकवल्या जात आपल्या सोसायटीमध्ये. तर माय ओपिनियन इज दॅट की आपल्याला ह्या गोष्टी शिकवायला पाहिजे. जे संरक्षण कसं करायला पाहिजे त्यांनी स्वतःचं? मला वाटतं त्यांनी मार्शल आर्ट्स वगैरे शिकायला पाहिजेत, लाईक कराटे, बॉक्सिंग, अशा गोष्टी आहेत ते. रेप केस आहे त्यामध्ये आरोपी आज पकडलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, ह्या घटना घडतात वारंवार, थांबल्या पाहिजेत का महाराष्ट्रामध्ये? थांबल्या पाहिजेत, अशा घटना झाल्या नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि अशा जर होत असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. ज्या प्रकारे अत्याचार होतात महिलांवर, रेप केस आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिला सुरक्षित आहेत का? नाही, अजिबात नाही. अशा लोकांना तर ते लोक सोडतात ना जेलमध्ये टाकून, ते नाही केलं पाहिजे. जेलवर रेप करतात त्यांना तिकडेच द्यायला पाहिजे. तर एन्काउंटर डायरेक्टली फाजे पब्लिकमध्ये त्यांना वारंवार मारून त्यांना बॉडीवर मीठ एखादा एकदा फ्रान्समध्ये झाला होता रेप केस, 2009 झाला होता, आणि आज 2025 तिकडे अजून एकदा पण झालं नाही. कारण का, ज्याने रेप केलं त्याला एक बांधलं एक ठिकाणी, त्याला त्या बॉडीवर पूर्ण मारले ब्लेड, आणि त्याच्यावर पब्लिक जातं सगळ्यांनी ते मीठ टाकतं, त्याची बॉडी मीठ टाकतं. मीठावर म्हणजे काय, जे जळतंय ना त्याला ते कळतंय. कारण जी मुलगी झाल्या, तिची सपोज कोणाची बहीण असेल किंवा काय असेल, ते जे झाले अत्याचार झाले, तिला ते दुःख कळणार नाही. ते दुःख तिला कळेल म्हणजे काय त्रास होते. तर असं आपल्या इंडियामध्ये केलं ना तर मला वाटतं की रेप तर बंद होईल. कधी थांबायला पाहिजेत अशा घटना, आणि महिलांनी कशी सक्षमता दाखवायला पाहिजे? आता महिलांकडे तर मी तर रिव्हॉल्वर दिला पाहिजे, बंदूक द्यायला पाहिजे डायरेक्टली. तर काय सांगू, तर आयडिया आता आपण किती चांगलं बोललो, काही केलो, पण गव्हर्नमेंट आपली अशी आहे की हो बोलणार आणि त्यांना सोडणार. कारण हे सगळं बोलतात आपलं मंत्री लोकांचे खास काही ना काही लोक, तर आपण काय बोलू शकत नाही याच्यामध्ये. रेप केस झाला, एका महिलेवर बसमध्ये अत्याचार झाले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की महिला सुरक्षित आहेत कसं? नाही, सगळीकडेच होतं मॅडम. न्यूज उघडले का तेच दिसतं नुसतं, आणि न्यूज दाखवतात ते पण सारखं. त्या कालच पेपर बघितलं, प्रत्येक पेजवर तेच 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 होतं. काहीतरी मंत्र्यांनी पण केलं पाहिजे ना. कशी खबरदारी घ्यायला पाहिजे, कशा थांबणार या गोष्टी, क्राईम कधी थांबणार? त्यांना काहीतरी कठोर शिक्षा दिल्याशिवाय, हे असे राजकारणी लोकांचे नातेवाईक असतील किंवा ओळखीचे असतात तर ते सुटून जातात. तसं नाही केलं पाहिजे ना. आता जो कालचा असतो काडे का माडे आहे ना, तो काय ठिकठिकाणी पोस्टरवर दिसतोय, मग ओळखीचा असल्याशिवाय कसं काय असेल? अजून भेटला नाही. महिलांनी पण आता सक्षम व्हायला पाहिजे ना. पर्समध्ये काहीतरी ठेवणं, हे अनोळखी व्यक्तीशी बोलणं नाही पाहिजे. तर आता आपण पाहिलं असेल की अनेक घटना ह्या बलात्काराच्या होत आहेत, त्यामुळे सगळ्यांनी असंच म्हटलेलं आहे की महिलांनी सर्वात प्रथम आपली सुरक्षा त्यांनी ठरवायची आहे. आपल्यासोबत अनेक जे हत्यार असतील, आपला स्वतःचा बचाव कसा करता येईल या गोष्टीकडे त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे. अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. त्याचसोबत जे सरकार आहे त्यांनी देखील नियम कडक केले पाहिजेत. अशा नराधमाला कुठेतरी फाशीची शिक्षा दिली पाहिजे, ज्यामुळे बाकीचे नराधम असतील ते असं कृत्य करण्याची त्यांची हिंमत होणार नाही. त्यामुळे आता पाहायला लागेल की या सर्वच घटनांमधील आरोपींना काय शिक्षा होते.